महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आज दिनांक 15 जुलै 2026 संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्देशानुसार आदेशानुसार 15 जुलै हा संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केलेला आहे. या 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ज्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचं आहे ते आपल्या महाविद्यालयातच कार्यरत असणारे अर्थशास्त्र विभागातील आमचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर गणेश जावळे सर मंचावरती स्थानापन्न आहेत. हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे ते आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आपल्या सगळ्यांचे कुटुंबप्रमुख आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर अध्यक्षस्थानी मंचावरती विराजमान आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांची खास उपस्थिती मंचावरती आहे ते अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आमचे स्नेही मित्र डॉक्टर पंढरीनाथ दिसागत सर मंचावरती स्थानापन्न आहेत. या सभागृहामध्ये अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब दाभाडे सर, वाणिज्य विभागाचे आमचे स्नेही प्राध्यापक सोनोने सर, त्यासोबतच डॉक्टर अजिंक्य पाटील सरांचंही या कार्यक्रमाप्रसंगी सहकार्य आहे. या ठिकाणी सभागृहामध्ये आदरणीय बुवा सर उपस्थित आहेत जे इंग्रजी विभागात इंग्रजी विषयाचं अध्यापन करतात. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांची खास उपस्थिती आहे असे आमचे सगळे तुम्ही लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, एकदा जोरदार टाळ्यांनी आपण मान्यवरांचे स्वागत करू. धन्यवाद. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करत असतो, ज्यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षण संस्थेची स्थापना केली, आदिवासी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि गोरगरीब कष्टकरी उपेक्षित मुलांसाठी मुलींसाठी हे शिक्षणाचं दालन खुलं केलं. त्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मंचावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावेत. धन्यवाद. या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ज्यांचं व्याख्यान ऐकायचं आहे ते आपल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर गणेश जावळे सरांचं स्वागत या प्रसंगी करणं अभिप्रेत आहे. खरं तर डॉक्टर गणेश जावळे सर याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि याच महाविद्यालयामध्ये ते आता अध्यापनाचं काम करतात. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं या गोष्टीसाठी अभिनंदन यासाठी केलं पाहिजे. याच महाविद्यालयामध्ये शिकून त्यांना याच महाविद्यालयामध्ये अध्यापन करण्याची संधी मिळाली आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श बाब अशी आहे की या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन पुढे गेलेला एक विद्यार्थी याच महाविद्यालयामधून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत किंवा प्राध्यापक म्हणून काम करता. ही खरं तर त्यांच्या आयुष्यातून आपल्या सगळ्यांना घेण्यासारखी एक प्रेरणा देखील आहे. तेव्हा डॉक्टर गणेश जावळे सरांचं महाविद्यालयाच्या वतीनं, कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीनं यथोचित या प्रसंगी स्वागत करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण डॉक्टर गणेश जावळे सरांचं या प्रसंगी यथोचित स्वागत करावं.
धन्यवाद. यानंतर आता या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मी थेट तुमच्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर गणेश जावळे सरांना आमंत्रित करतो आहे. हे व्याख्यान तुम्हा सगळ्यांसाठी निश्चित लाभदायक ठरणार आहे याची मला खात्री आहे. डॉक्टर गणेश जावळे सर आपल्या सगळ्यांशी मार्गदर्शन करतील. सर्वांना सुप्रभात. आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, माझ्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर पंढरीनाथ दिसागस सर, छान असं सूत्रसंचालनाचं कौशल्य असणारं माझ्या ह्या आजच्या व्याख्यानामध्ये जास्त शब्द हेच येणारे कौशल्य, मग ज्यांच्याकडे छान असं सूत्रसंचालनाचं कौशल्य आहे असे माझे मित्र रामप्रसाद वाहवळ सर, या सर्वांचे मी एकदा आभार मानतो. कारण ज्या कॉलेजला मी शिकलो, ज्या महाविद्यालयात शिकलो, त्या महाविद्यालयाचं स्टेज मी अध्यापनासाठी वापरतोच, पण एक कार्यक्रमाचा व्याख्याता म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी माझे गुरु, ज्यांचा मराठी तसा माझा विषय नव्हता, पण त्यांचे लेक्चर आम्ही ऐकायचो, बसायचो त्यांच्या लेक्चरला. माझा इकॉनॉमिक स्पेशल होता, पण माझ्या गुरूंनीच आज मला काल फोन करून सांगितलं की तुम्हाला उद्या ह्या विषयावरती बोलायचं आहे. आणि मी पण सरांची जी काय आज्ञा होती ती शिरसंधान मानून आज तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभा आहे. तर सर्वात अगोदर मी जी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ह्या जागतिक युवा कौशल्य विकास दिनाची थोडीशी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर थोडंसं या विषयावरती बोलतो. कारण तुम्ही 3 लेक्चर करून आलेला आहात याची मला जाणीव आहे. तुम्हाला बस आहे, तुम्हाला घरी जायची घाई आहे, कारण तुम्ही स्वागताच्या टाळ्या वाजवत असतानाच तुमचं ते कौशल्य मी बघितलेलं आहे का कोणत्या प्रकारच्या टाळ्या वाजलेल्या आहे, किती जोरात वाजलेल्या आहेत. मी ह्याच महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून जोरात टाळ्या वाजल्या का दुसऱ्या पद्धतीनं टाळ्या वाजल्या, त्या कोणत्या कौशल्याने आल्या याचा अर्थ मला कळालेला आहे. तर मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो की संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे त्या संयुक्त राष्ट्रसंघाने 15 जुलै 2014 जागतिक युवा कौशल्य विकास दिन साजरा करण्याचं ठरवलं. का ठरवलं? का मुलं पदव्या घेऊन बाहेर पडताय, महाविद्यालयामधून पदव्या खूप मिळत आहे. काही विद्यापीठं आता एकाच वेळेस 2-2 पदव्या देत आहे विद्यार्थ्यांना. परंतु ह्या पदव्या मिळवत असताना त्यांच्यामध्ये काही ठराविक कौशल्य जोपासले जात आहे का ते बघण्यासाठी आणि त्याचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी, त्याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये होण्यासाठी हा दिन संयुक्त राष्ट्रसंघाने साजरा करण्यास सुरुवात केली. आणि त्याला स्वीकारून, त्या गोष्टीचा स्वीकार करून 2014 9 नोव्हेंबर 2014 आपल्या सरकारने उद्योजकता मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय याची स्थापना सरकारने केली. आणि त्याच्यासाठी नवीन मंत्री नेमले गेले, जे होते धर्मेंद्र प्रधान, जे आत्ताचे शिक्षण मंत्री आहेत. कारण ते आपल्याला आता चांगलेच लक्षात राहिलेले आहे सध्याच्या मागच्या काही प्रकरणांमुळे त्यांचं नाव प्रकर्षाने समोर येत आहे. मग ते धर्मेंद्र प्रधान हे त्यावेळेस सर्वप्रथम ह्या मंत्रालयाचे, ह्या विभागाचे मंत्री म्हणून बसले, ते मंत्री झाले त्या विभागाचे. आणि त्यांनी सगळ्यात पहिली जी कौशल्य विकास योजना सुरू केली देशातील लोकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, ती होती प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, जी 2014 पासून सुरू झाली. काय लक्ष होतं ह्या योजनेचं? ह्या योजनेचं लक्ष होतं का देशात असणाऱ्या 1 कोटी लोकांना, तुमच्यासारख्या मुलांना काहीतरी कौशल्य देणं, त्यांच्यामध्ये स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी स्किल डेव्हलप करणं. त्यासाठी त्यांनी काय केलं? 12,000 कोटी रुपये एवढा निधी त्या विभागाला दिला, ह्या योजनेसाठी दिला. आणि 1 कोटी कौशल्य असणारे, स्किल असणारे विद्यार्थी निर्माण करण्याचं काम या योजनेमार्फत त्यांनी केलं. आणि भारताने मग ह्या दिन साजरा केव्हापासून केला? तर 2014 सुरुवात केली संयुक्त राष्ट्रसंघाने, पण भारतात सुरुवात झाली त्याच्या 1 वर्ष नंतर 15 जुलै 2015 पासून भारताने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करायला सुरुवात केली.
आणि त्याच्यानंतर भारताने बरेच असे, जसं आता केंद्रीय पातळीवरचं आपण हा मंत्रालय बघितलं, तसं राज्य पातळीवर सुद्धा एक मंत्रालय सुरू करण्यात आलं, ज्याचे सध्याचे मंत्री आहेत मंगलप्रभात लोढा. तुम्ही आपल्या कॉलेजच्या एंट्रन्समधून एंट्री केल्यानंतर सगळ्यात पहिला तुम्हाला जो पुढे आल्यानंतर गॅलरीमध्ये बोर्ड दिसतो तो आहे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा, आणि त्याच्या खाली तुम्हाला फोटो दिसतो मंगलप्रभात लोढा यांचा. ते आता महाराष्ट्राचे त्या खात्याचे मंत्री आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा त्या केंद्राच्या माध्यमातून बीकॉमच्या विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्य देण्यासाठी काही कोर्सेस शिकवले जातात. त्या कोर्सेसचा सुद्धा तुम्ही फायदा घ्या आणि स्वतःमध्ये कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा. तर ही सगळी झाली पार्श्वभूमी या जागतिक युवा कौशल्य विकास दिनाची. तर आता मी थोडंसं माझ्या व्याख्यानाकडे येतो, आणि मला दिसागस सरांनी सांगितलंय का जास्त व्याख्यान असं हे करण्यापेक्षा इंटरॅक्शन थोडंसं करा आणि सलग व्याख्यान होऊ द्या, का ज्याच्यामुळे मुलांना सुद्धा ते चांगलं कळेल. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारावा वाटतो का उद्या भविष्यामध्ये जसं 2016 मोदींनी निर्णय दिला का नोटबंदी केली, 500च्या 1000च्या नोटा बंद करून टाकल्या, तसं उद्याची सकाळ जर तुमच्यासाठी ह्या घोषणेची झाली का उद्यापासून तुम्ही मिळवलेल्या पदव्या डिग्र्या सगळ्या कालबाह्य आहे, त्या मार्केटमध्ये चालणार नाही, हे शिक्षण काही कामाचं नव्हतं जुनं, तुम्ही ते पदव्या मिळवल्या, अशी होणार नाही घोषणा. पण झाली घोषणा तर तुम्ही काय करा, हा प्रश्न आहे. तुम्ही डिग्री का मिळवताय, पदवी का मिळवताय, तुम्हाला त्याच्या साहाय्याने नोकरी मिळवायची आहे. पोलीस भरती असेल, MPSC असेल, स्पर्धा परीक्षा असेल, त्याच्यासाठी पहिली पायरी आहे. तिथपर्यंत त्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी, ते यश मिळवण्यासाठी, त्या पायरीपर्यंत जाण्यासाठी डिग्री गरजेची आहे. डिग्री गरजेची नाही असं नाही, ती गरजेची आहे. पण ते यशाचं दार उघडायचं असेल तर त्याच्यासाठी कौशल्य नावाची गुरुकिल्ली लागते. आज इथं बसलेल्या सगळ्यांकडे डिग्र्या आहेत, त्याच्या जोरावरच नोकरीही मिळवलेली आहे. पण तशा डिग्र्या मिळवलेले, तसे नेट सेट पास झालेले, तशी PhD मिळवलेले अनेक विद्यार्थी आहेत. हेच का सिलेक्ट झाले, यांनाच का जॉब मिळाला, तर इंटरव्ह्यू फेस केला, त्या इंटरव्ह्यूमध्ये प्रेझेंटेशन स्किल असेल, स्वतःला पर्सनॅलिटी स्वतःची अशी डेव्हलप केली असेल, ती तिथं त्यांनी मांडले असेल, स्वतःचं ज्ञान तिथं मांडलं असेल, त्याच्याबद्दल बरोबर इतर आणखी जे काही संवाद कौशल्य आहे, महत्त्वाचं कौशल्य आहे, संवाद साधता आला पाहिजे समोरच्या बरोबर, आपलं म्हणणं मांडून देता आलं पाहिजे, आणि आपण म्हणणं मांडत असताना समोरच्याने ते लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे, हे सुद्धा कौशल्य आपल्यात असलं पाहिजे. हे कौशल्य ह्या लोकांमध्ये होतं, म्हणून ते आज इथं नोकरीला आहे. त्यांच्याबरोबरचे इतर जास्त मार्क मिळवणारे सुद्धा आज बाहेर आहे. म्हणून 100% मार्क मिळवायचे का आपल्याला, तर मिळाले पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करावे. पण आत्ताचा काळ आता असा झालेला आहे, परदेशी विद्यापीठं आपल्या भारतामध्ये आता अनेक आलेली आहेत, डिग्र्या वाटल्या जात आहे. अशा परिस्थितीमध्ये 100% मिळवणारे उद्या तुमच्यासारखे हजारो लोक असणार आहेत. त्यांच्यामध्ये तुमचं वेगळेपण दिसलं पाहिजे, आणि ते वेगळेपण तुमच्यामध्ये कुठून येईल, तर या कौशल्यातून येईल. तुम्ही काय कौशल्य विकसित केलं स्वतःमध्ये, तुमची पर्सनॅलिटी कशी तुम्ही डेव्हलप केली, याच्यावरती तुमचा उद्या तुम्हाला जॉब मिळणार, नोकरी मिळणार का, तुम्ही एखादा उद्योग व्यवसाय सुरू करणार, हे अवलंबून असणार आहे. येतंय लक्षात. मग माझा प्रश्न हा होता का जर उद्या तुमच्या डिग्र्या कालबाह्य झाल्या तर तुम्ही काय कराल, येईल सांगता उत्तर. सोपं उत्तर आहे, आम्ही काहीतरी व्यवसाय करू. पण तो व्यवसाय करायला काय लागेल, कौशल्य लागेल, काहीतरी स्किल लागेल की नाही. साधं लोहार व्हायचं समजा तुम्हाला, पण तो लोहार आपल्याला दिसतोय, फक्त हातोडीने टोले मारतोय तो लोखंडावरती, पण किती प्रमाणात, किती फोर्सनी टोला मारावा, कुठे टोला मारावा, याचं स्किल त्याच्याकडे आहे. म्हणजे साधं लोहार जरी व्हायचं असेल तरी स्किल तुम्हाला लागणार आहे. साधं शेतात काम करायचं असेल तर त्याचं टेक्निक स्किल सुद्धा तुम्हाला लागणार आहे. मग उद्या डिग्र्या कालबाह्य झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यात जे यशस्वी करणार आहे ते आहे कौशल्य, जे तुमच्या पोटापाण्याची, तुमच्या कुटुंबाच्या पोटापाण्याची उद्या सोय करणार आहे, ते आहे कौशल्य. मग तुम्ही काय केलं पाहिजे, तर तुम्ही काय केलं पाहिजे का तुम्ही शिकत असताना ह्या रेग्युलर शिक्षणाबरोबर एखादं कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
इतर काही सर्टिफिकेट कोर्स असतील त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. तुमचं NSS डिपार्टमेंट राष्ट्रीय सेवा योजना आहे NSS, त्याच्यात तुम्ही भाग घेतला पाहिजे. त्याच्यातनं तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होईल, लिडरशिप डेव्हलप होईल, नेतृत्व गुणाचा तुमच्यात विकास होईल. NSS करतो म्हणजे काय फक्त कॅम्पला जातो का आपण? नाही, तिथं श्रमकौशल्य तुम्हाला शिकवलं जातं, तुम्हाला टीमवर्क शिकवलं जातं, ग्रुपमध्ये कसं काम करावं हे कौशल्य तुम्हाला शिकवलं जातं. उद्या जगाच्या बाजारपेठेत गेल्यानंतर टीमवर्क फार महत्त्वाचं आहे. तुम्ही एकटे काम करणार नाही, तिथं तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आहे. एकट्याने काम केल्यावरती थोडीशी मजल माराल, पण सगळ्यांना मिळून जर काम केलं, सगळ्यांना सोबत घेऊन जर काम केलं तर आणखी पुढे जाल. आणि हा सुद्धा एक कौशल्याचा भाग आहे. स्वतःमध्ये नेतृत्व गुण कसे निर्माण करावे हे सुद्धा एक कौशल्य आहे. NSS ते तुम्हाला शिकवून देतं. स्पोर्ट असू द्या, स्पोर्टमध्ये भाग घ्या, स्पोर्टसुद्धा तुमच्यामध्ये कौशल्य विकसित करतं आणि उद्या ते कौशल्य तुम्हाला नोकरीसुद्धा मिळवून देतं. आपल्याच महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत कृष्णा शेळके आणि त्याचा भाऊ, त्यांनी स्पोर्ट विभागामध्ये मार्गदर्शन घेऊन रोईंग या प्रकारामध्ये जे आपण चालवतो राष्ट्रीय आता TY पास परीक्षा दिली त्यांनी आपल्या आणि राष्ट्रीय लेवलचे खेळाडू ते झालेले आहेत. काय होणार आहे उद्या? त्यांच्याकडे ते कौशल्य त्यांनी मिळवलं. उद्या जेव्हा MPSCच्या जागा निघतील, जेव्हा PSIची भरती निघेल, तेव्हा त्यांच्यासाठी स्पेशल जागा वेगळ्या काढलेल्या असतील. त्यांचं मेरिट किती लागेल हो तिथं? त्यांचं मेरिट लागेल 10 ते 12%. म्हणजे त्यांनी फक्त 10 ते 12% जरी गणित बरोबर सोडवले, प्रश्न सोडवले, तरी ते सिलेक्ट होणार. मग 10 ते 12% गणित सोडवायला काय करावं लागेल MPSCत त्यांना? नुसता एक जरी ऑप्शन निवडला त्यांनी सगळ्या प्रश्नांचा, सगळ्या Aच करून ठेवले किंवा सगळे Bच करून ठेवले किंवा सगळे Cच करून ठेवले, तरी त्यांना 12% पडणार. मग हेच कशामुळं आलं? त्यांच्यात असणाऱ्या या डिग्री बरोबरच ते शिक्षण घेत आहे. TY पास होणारच आहे, परंतु त्याच्याबरोबर एक स्किल डेव्हलप केलं स्वतःमध्ये आणि त्या स्किलच्या साहाय्यानं त्यांनी काय केलं? रोजगार मिळवला, आयुष्यात यशस्वी झाले. डिग्रीमुळे नोकरी तर त्यांना मिळणारच आहे, ती आवश्यक पात्रताच आहे. मार्क मिळवलेच पाहिजे, त्याच्याबद्दल वादच नाही, पण तुमच्यामध्ये स्किल सुद्धा असलेच पाहिजे. मग आत्ताच्या युगामध्ये असे स्किल कुठले कुठले आहे? थोडक्यात कौशल्य म्हणजे काय? मग आता तुमच्या काय लक्षात आलं कौशल्य म्हणजे काय? का एखादं काम प्रभावीपणे करण्याचं तुमच्यात असणारी क्षमता, वेळेत पूर्ण काम करण्याचं, प्रभावीपणे चांगलंपणे काम पूर्ण करण्याची तुमच्यात असणारी क्षमता, म्हणजे ते झालं तुमचं कौशल्य. मग ह्या कौशल्याचा देशाला काय फायदा होतो? फायदा होत असेल का? आपण ज्याला स्किल लेबर आणि अनस्किल लेबर म्हणतो, एखाद्या लेबरला जर प्रशिक्षण दिलं, कौशल्य दिलं, त्याचा देशातला फायदा होईल का? नक्कीच होईल ना. शेतकरी जर ट्रेनिंग झाला, तो AI तंत्रज्ञान वापरायला लागला, हवामानाचा अभ्यास करून शेती करायला लागला, शेतीची उत्पादकता वाढणार आहे ना, त्याच्यामधून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे ना, देशाचा फायदाच होणार आहे त्याच्यामध्ये. उद्या जर साधी बेंच तयार करणारा कारागीर असू द्या, तो जर स्किल लेबर असेल तो एका तासाला एक बेंच करेल, अनस्किल लेबर असेल तर त्याला तीच बेंच करायला दिवसभर लागेल. मग याच्यातनं काय होईल? देशाची उत्पादन क्षमता वाया जाते ना. जर तुमचं लेबर जर अनस्किल असेल तर उत्पादन क्षमता, देशाच्या उत्पादन क्षमतेचा ऱ्हास होतो या ठिकाणी. मग तुम्हाला कौशल्यामुळे काय होणार आहे? प्रोडक्टिव्हिटी वाढणार आहे आणि त्या प्रोडक्टिव्हिटीचा फायदा आपल्या देशाला होणार आहे. आणि त्याच्यामुळे कौशल्याचं महत्त्व ओळखून आपल्या सरकारने हा दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. विद्यार्थी कसा असावा? तर तो स्किलच असावा. उद्या तुम्ही आयुष्यात यशस्वी होत असताना सुद्धा, लग्न करत असताना सुद्धा बघायला येणारा तुमच्यामध्ये स्किलच बघणार आहे. स्वयंपाक येतो का? भांडे धुता येतात का? कपडे धुता येतात का? स्किलच आहे ना ते. ते काम जर आम्हाला विद्यार्थ्यांना सांगितलं स्वयंपाक करा, आम्ही 1 तासात स्वयंपाक 3 तास लावू. बरोबर आहे की नाही? मग कुठल्याही फील्डमध्ये जा, कुठल्याही क्षेत्रात जा, तुमच्या कौशल्याला महत्त्व आहे. मग आत्ताची जर परिस्थिती बघितली, आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठले कुठले कौशल्य असतात? पहिलं कौशल्य असतं प्रभावी संभाषण कौशल्य. तुम्हाला बोलता आलं पाहिजे. मी शिक्षक का बरं आहे? मी इथं उभा राहिल्यानंतर खाली माझे पाय लटपटत नाही.
ते कौशल्य मी डेव्हलप केलं. आधी लटपटायचे तुमच्यासमोर उभं राहिल्यावरती, पण आता ते स्किल मी डेव्हलप केलं. आता माझे पाय खाली हलत नाही. त्याच्यामुळे मला इथं आता बोलता येतं. मग हे कौशल्य आणि तुमच्याबरोबर संवाद साधता येतो. तुमच्याबरोबर तुमच्या नजरेला नजर देऊन मला बोलता येतं. मी घाबरत नाही आता. मग हे प्रभावी संभाषण कौशल्य असेल. हे सुद्धा कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही वडापाववाला व्हा, पाणीपुरीवाल्या व्हा, काही व्हा, बाजारात भाजी विकायला बसा रस्त्यावरती, तुमचं संभाषण कौशल्य तुम्हाला जिंकूनच देईल. म्हणूनच म्हण आहे, जो बोलतो त्याचे कुळीत विकतात, जो बोलत नाही त्याचे गहू पण विकत नाही. बाजारात बघा, तुम्ही कुठल्या भाजीपाल्यावाल्याकडे जातात, तो काही इनोव्हेटिव्ह आवाज काढतो, जोरात ओरडतो, अशा तिथं चांगलं असेल या उद्देशाने तुम्ही त्याच्यापर्यंत निदान जातात. तरी तुम्ही जरी घेतलं नाही त्याच्याकडे जाऊन, पण त्याच्या स्किलनी तुम्हाला तो त्याच्या दुकानापर्यंत घेऊन गेला प्रभावी संभाषण कौशल्याच्या जोरावर. किंवा उद्या तुम्हाला जॉब लागला, बॉस पुढे उभे असताना तुम्हाला तुमचं मत मांडता आलं पाहिजे, ते प्रभावी संभाषण कौशल्याच्याच साहाय्याने. एखाद्याकडे मुद्दे चांगले असतात, पण त्याला त्या मीटिंगमध्ये ते मांडताच येत नाही, संभाषण कौशल्याचा अभाव. आणि त्याच्यामुळे त्याचे मुद्दे चांगले असून, तो हुशार असून, ते मुद्दे पाठीमागे राहतात. एखादा बोलण्यात फार तरबेज असतो, तो स्वतःचे कमकुवत असणारे मुद्दे असे छान पटवून सांगतो, एक्सेप्ट होतात. हे झालं प्रेझेंटेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल. ते तुमच्यामध्ये असलं पाहिजे. आणि ते कधी डेव्हलप होईल? या विद्यार्थी तसेच डेव्हलप होईल. तुम्ही स्पर्धांमध्ये भाग घ्या. आपल्या स्पर्धा होतात मालेगावला, पंचवटी कॉलेजला. भाषणाच्या स्पर्धा घ्या, कवितेच्या स्पर्धा घ्या. याच्यातून तुमचा विकास होईल, याच्यातून तुमचं संभाषण कौशल्य डेव्हलप होईल. सिटीतल्या विद्यार्थ्यांबरोबर तुमची ओळख होईल. तिथं गेल्यावर 2 शब्द तर त्यांच्याशी बोलणार ना. मग ते कसे बोलतात, कसे वागतात, कसे भाषण करतात, याची ओळख तुम्हाला होईल. आणि याच्यातनं तुमचा विकास होईल. आणि ही ओळख तुम्हाला उद्या मंत्री, नेता तुम्हाला व्हायचं असेल, नगरसेवक व्हायचं असेल, हे संभाषण कौशल्य तिथं कामं येईल ना तुम्हाला. लोकांपुढे आपलं मत मांडता येईल ना, मी काय करू शकतो हे सांगता येईल ना तुम्हाला. याच्यासाठी कौशल्य महत्त्वाचं आहे. दुसरं आहे, आजच्या युगामध्ये जर जगायचं असेल तर संगणक आणि डिजिटल कौशल्य तुम्हाला असलंच पाहिजे. आता जर साहेबांबरोबर बोलत असताना त्यांच्या केबिनमध्ये कधी एखाद्याचा जर विषय निघाला, हा कसा आहे, जावळे सर कशी आहे, दाभाडे सर कसे आहे, पाटील सर कसे आहे, ते सांगणार छान आहे. आणि महत्त्वाची गोष्ट नंतर नमूद करणार, टेक्नोस नावी आहेत. साहेबांच्या तोंडामधनं कायम हा शब्द येतो एखाद्याविषयी बोलताना, तो टेक्नोस नावी आहे. काय हो टेक्नोस नावी असणं? त्याला संगणकाचं ज्ञान आहे. कुठलंही काम दिलं तर तो संगणकावरती पटकन करून मला पूर्ण करून देतो. आणि असा मला माणूस पाहिजे, जो फक्त शिकवायला पटाईत आहे, दोघंही शिकवायला चांगले आहेत, पण एकाला टेक्नोस नावी आहे. साहेब म्हणतील मला हा माणूस दे, माझे ते पण काम तू करेल. मग तुमच्यामध्ये हे कौशल्यसुद्धा असलंच पाहिजे. कारण आज डिजिटल मार्केटिंगचा जमाना आहे. आज तुम्ही बघा, इंस्टाग्राम उघडा, फेसबुक उघडा, कुठलाही डिजिटल प्लॅटफॉर्म उघडा, त्याच्यावरती काय असतं? सगळं डिजिटल मार्केटिंग आहे. तुम्ही आता किती पण साधे साधे अडाणी लोक त्याचा वापर करतात. यावंच लागतंय, खावंच लागतंय. ॲड बघा ना तुम्ही हॉटेलच्या, नात करती काय, हे काय डिजिटल कौशल्य आहे त्यांचं, ते त्यांनी डेव्हलप केलं स्वतःमध्ये आणि त्याचा वापर करून तुम्हाला आकर्षित करताय. आपण त्याला बघतोय, हसतोय, सोडून देतोय. अरे पण तो पैसा कमवतोय त्याच्या साहाय्यानं, स्वतःला आर्थिक, आपण काय म्हणतो, फायनान्शियली स्ट्रॉंग करतोय, स्वयंपूर्ण करतोय तो. आणि तुम्हाला आजच्या भाषणाचा माझा शेवटचा मुद्दा हाच आहे. आज 6 पॉईंटनी मी तुम्हाला जाणार आहे. आत्मनिर्भरता हा माझा शेवटचा पॉईंट आहे. आत्मनिर्भर बनतोय ना तो व्यवसाय सुरू करून. आपण हसलो, सोडून दिलं, त्याचं मार्केटिंग झालं, डिजिटल युगाचा त्याने वापर केला, AI टेक्नॉलॉजीचा वापर केला. आज कंटेंट क्रिएटर बघा ना, तुमच्यासारखे मुलं आहेत, अहो छोटे छोटे 5वी 6वीचे मुलं आहेत, स्टोरी बुक लिहित आहे, स्टोऱ्या लिहित आहे नेटवरती, पैसे कमवत आहे त्याच्या साहाय्यानं. स्किल आहे, ते वापर करा. आणि आमचा जमाना एक वेळ बरा होता, आम्ही MSCIT शिकलो तर आत्तापर्यंत त्याच्या जीवावरती इथपर्यंत आलो. तुमचा काळ असा होतोय का 2 वर्षानंतर ChatGPT जाता येतं, क्लाउड येतंय, क्लाउड जाता येतं, दुसरं काही येतंय. मग काय शेवटचंच शिकायचं का? नाही, हे सगळं एकमेकामधून निर्माण होतंय. तुम्हाला पहिलं पण शिकावंच लागणार आहे. पहिलं आलं तर दुसरं येणार आहे, दुसरं आलं तर तिसरं येणार आहे. तुम्हाला आमच्यापेक्षा जास्त अपडेट राहावं लागणार आहे, कौशल्य जास्त शिकावं लागणार आहे.
तंत्रज्ञानाचा स्वीकार तुम्हाला करावाच लागणार आहे जर आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल. आता तर तुमचा नवीन UGCचा नियम आला, 60% थेरॉटिकल शिकवा आणि 40% ऑनलाईन शिकवा. तंत्रज्ञान वापरावंच लागणार आहे आणि त्याच्या साहाय्याने तुमचा विकास होऊ शकत नाही. आणखी काय कौशल्य असलं पाहिजे? तुम्हाला इंग्रजी बोलता आलं पाहिजे. ते आत्ता शिका. त्याचा त्रास आम्हाला आत्ता जाणवतो का आम्ही का इंग्लिश वरती कमांड मिळवली नाही. आज जर इंग्लिशमध्ये कमांड असती, मुंबई पुण्याला चांगलं आणखी मोठ्या जॉबवरती असतो, चांगलं काम झालं असतं. भाषा सुद्धा तुम्हाला काय करत असते? समृद्ध करत असते. कुठलीही असू द्या, वावळ सरांकडे बघा, मराठी भाषा समृद्ध आहे, त्यांचं ज्ञान समृद्ध आहे. त्याच्या बाबतीत कुठल्याही स्टेजवरती उभं करा, सूत्रसंचालन करायला जिंकून घेतात ते. मग इंग्रजी सुद्धा शिका, त्याचा सुद्धा काळानुसार त्याची गरज आहे. येणारे सगळे ॲप इंग्रजीमध्ये आहेत, त्याच्यावरती कुठे क्लिक करायची ते इंग्लिश कळाल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. मग त्यामुळे इंग्रजी भाषासुद्धा तुम्हाला आली पाहिजे. निदान ऑनलाईन कोर्स लावा, टीचिंग कसं करावं, इंग्लिश स्पीकिंगचे कोर्स लावा, पण ते शिका. ते तुम्हाला अवघड आहे का? कॉलेज 12:30पर्यंत असतं, त्याच्यानंतर काय काम आहे दिवसभर? स्पीकिंग कोर्स ऑनलाईन घरी बसल्या 1 तासाचं करू शकता ना. कौशल्य आहे ते शिका ना ते. आणि हेच तुम्हाला आज ह्या व्याख्यानातून घेऊन जायचं आहे का काहीतरी कौशल्य मिळवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही BA करताय, BCom करताय, त्याच्यासाठी काय आवश्यक आहे? टॅली आवश्यक असेल, तुम्हाला आणखी काही त्या डाटाचा यूज करता आला पाहिजे, त्याच्यासाठी काय नवीन तंत्रज्ञान आलंय, शिका. कॉम्प्युटरचा कोर्स लावा. कॉलेजला तर येताच ना तुम्ही पास काढून, मग त्याच पैशाचा वापर करून 1 तासभर बाहेर कोर्स लावा ना एखादा कॉम्प्युटरचा. आपल्या कॉलेजला कॉम्प्युटर लॅब आहे, तिथं एखादा कोर्स घ्या सरांकडून, तो शिका जो तुम्हाला ह्या डिग्रीला पूरक असेल. येतंय लक्षात? असं जर केलं तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुढचे जे काही कौशल्य आहे, मी थोडेसे फास्टमध्ये जातो आता आणि ते सांगतो तुम्हाला. नेतृत्व गुण पाहिजे, जे तुम्हाला मी NSS मध्ये सांगितलं. वेळेचं नियोजन करता आलं पाहिजे, टाईम मॅनेजमेंट तुमच्याकडं असलं पाहिजे. एखादं काम तुम्हाला दिल्यानंतर ते वेळेतच पूर्ण झालं पाहिजे. सकाळचा स्वयंपाक सकाळीच झाला पाहिजे, तो संध्याकाळ गेला नाही पाहिजे. मग सकाळचं जेवण नाही तर संध्याकाळी होईल. मग टाईम मॅनेजमेंट असलंच पाहिजे. त्याच्यानंतर समस्या सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे. वेळेवरती एखादं संकट तुमच्या समोर आलं तर ते संकट सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. ते वेळेवरच येतं. म्हणून तुम्ही मोठ्या मोठ्या इंटरव्ह्यूला जरी समोर गेले ना, ते एखादा कृत्रिम प्रसंग तुमच्या पुढे मांडतात आणि ह्या परिस्थितीत तुम्ही काय कराल हे सांगा विचारतात. त्यांना काय करायचं असतं? तो प्रॉब्लेम सोडा. त्यांचा घरगुती मॅटर असतो का तो तुमच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायचा आहे का तो? नाही. तुमची निर्णय क्षमता काय, तुम्ही काय डिसिजन घेतात या घटनेवरती, तुम्ही कसं त्याला सोडवतात ती समस्या, हे त्यांना बघायचं असतं. आणि ते स्किलसुद्धा तुमच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. स्किल कुठलंही असू द्या, ते वाया जात नाही. तुम्ही गाड्याची मेकॅनिक व्हा, फिटर व्हा, रंगकाम करणारे व्हा, शिक्षणाबरोबर ते पण शिका. तुम्ही 2 व्हीलरचे मेकॅनिक झाला, ते शिकून ठेवलं, मग तुम्ही तेच झालं पाहिजे असं काही नाही. तुम्ही ते शिकला फक्त, ते गुण मिळवले फक्त. उद्या जर परिस्थिती काही बिकट झाली तर वेळेवरती रोडवरती सुद्धा ते साहित्य घेऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. तुमच्या कुटुंबाचं तुमचं पोट यशस्वीपणे भरू शकता. तुम्ही उपाशी राहणार नाही. आणि जर ज्याच्याकडे स्किल नसेल तो काय करणार आहे? त्याची जर त्या पदवी मिळालेली एखादी नोकरी गेली, संधी हुकली, त्याला दुसरं काहीच करता येत नाही, तो वेगळा मार्ग निवडणार आहे. मग एखादी संधी सुटल्यानंतर जर दुसरी संधी आपल्याला कॅच करता येत असेल तर ती येते कौशल्याच्याच बळावरती. येतंय लक्षात? एखाद्याला शिक्षक व्हायचं नाही होता आलं, बोलायची हिंमत असेल तर क्लासेस चालू करेल, MPSCचे क्लास घेईल, शिक्षण देईल, उपाशी तर राहणार नाही ना. कौशल्य त्याने मिळवलंय, त्याचा वापर तो करणारच आहे. मग आता ह्या दशेमध्ये तुम्ही काय करायचं आहे? विद्यार्थ्यांनी काय करावं तर ही सगळी कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करावं. लेक्चर्स ऐकावी, कारण ती एखादं वाक्य, एखादी प्रेरणा तुमचं जीवन बदलायला कारणीभूत ठरू शकते. आज तर तुम्हाला वाटत असेल कार्यक्रमाला बसलोय आपण, पण आज तुम्ही या कार्यक्रमातून एवढं जरी घेतलं का मला एखादं तरी स्किल आता शिकलं पाहिजे, काही नाही 1 महिन्याचा कोर्स आहे, 2 महिन्याचा कोर्स आहे, करता आला पाहिजे, तर मी यशस्वी ते स्किल शिकून तुम्ही यशस्वी होऊ शकता. आज आपल्यातली उदाहरणं बघा. आमचा
बरोबरचा, आता ह्या काही मुली माझ्या गावातल्याच इथं बसलेल्या. तर मी 9वी-10वीला शिकत असताना आमच्या वर्गात एक विद्यार्थी होता वहाडणी नावाचा. काय कौशल्य होतं त्याच्याकडं? तो चित्र फार फार छान काढायचा आणि ते रंगवायचा. शिक्षणात तो थोडासा मागे असेल, त्याला मार्क कमी मिळत असेल. आम्ही म्हणायचो काय होईल याच्या साहाय्यानं, हे चित्रकला, याचे कोण चित्र विकत घेईल? पण त्याने स्वतःचं स्किल असं डेव्हलप केलं, हँडरायटिंग चांगली केली त्याच्यामध्ये, आणि तो 12वी नंतर कापसे पैठणीवाल्याचे बॅनर ॲडव्हर्टाइजमेंटची त्याचं टेंडर त्याने घेतलं. कुठं कुठं बॅनर लावले हो कापसेवाल्याने, पुण्याला जा, बॅनर आहे त्याची. आणि आज त्या मित्राकडे 2-2 फोर व्हीलर आहे, मोठं प्रिंटिंगचं मशीन आहे. कशाच्या जोरावरती? जो माध्यमिक शाळेत शिकत असताना एक चित्रकला ही आवड, हे कौशल्य त्याने जोपासलं त्याच्या जीवावरती. मग तुम्ही यशस्वी होत असताना तुमचं काहीही कौशल्य असू द्या, ते डेव्हलप करा. आमचा असाच एक मित्र होता संदीप आहेर नावाचा, हाडगावचा. कॉलेजला येत असताना काय करायचा? मार्केट कमिटीमध्ये जायचा, व्यापाऱ्याच्या हाताखाली तो थांबायचा. का व्यापारी कसं शेतकऱ्यांबरोबर कम्युनिकेशन, त्यांचा माल कुठे जातो, दिल्लीला जातो का कुठल्या मार्केटला, वरच्या मार्केटला जातो, सगळं टेक्निक शिकून घेतलं. आज त्या मार्केटमध्ये व्यापारी म्हणून काम करतो. म्हणजे काय केलं? कॉलेज करत असतानाच एक्स्ट्रा काहीतरी शिकला आणि त्याच्या जीवावरती त्याचा उदरनिर्वाह चालतोय, कुटुंब चालतंय, चांगला स्थावर झालेला आहे त्या डिग्रीच्या याच्यावर नाही, त्या कौशल्याच्या माध्यमातून. मग तुम्ही उद्या भविष्यामध्ये तुम्हाला डिग्री तुमचं पोट भरू शकते किंवा कौशल्य पोट भरू शकतं. मग आपल्याकडे काय पाहिजे? या दोन्ही गोष्टी पाहिजे. पदवी पण पाहिजे, ते सर्टिफिकेट पण पाहिजे आणि त्याच्या जोडीला कौशल्य सुद्धा पाहिजे. मग आता हा झाला पहिला मुद्दा कौशल्याचा. आता थोडं जोरात जातो मी, एक 10 मिनिटात मी संपतो. हा झाला पहिला मुद्दा कौशल्याचा. का सुरू केलं हे कौशल्य जागतिक युवा दिन साजरा करण्याचं? त्यांचा उद्देश हाच होता का विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य यावं, रोजगार क्षमता वाढावी, त्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये उद्योजकता निर्माण व्हावी, उद्योजक तयार व्हावे त्यांच्यामध्ये, आणि त्याच्यामधून काय व्हावं? डिजिटल क्रांती व्हावी आणि आत्मनिर्भर भारत तयार व्हावा, डिजिटल स्किल तुमच्यात यावी. हे 5-6 मुद्दे ह्या लक्षात घेऊन सरकारने हा दिन साजरा करण्याचं चालू केलेलं होतं. मग हे कौशल्य तुम्हाला रोजगारक्षम बनवतात, आणि हा रोजगार क्षमता एकदा जर तुमच्यामध्ये आली, ती ताकद जर तुमच्यामध्ये आली, जरी नोकरी तर तुम्ही होऊ शकता. येतंय लक्षात? मागच्या वर्षी उद्योजकता कार्यशाळा दिली होती 100 मुलांसाठी. 5-6 कॉलेजची मुलं आलेले होते त्याला. त्या कार्यक्रमासाठी आपण बोलवलेलं कोण होतं? कापसे फाउंडेशनचे बाळासाहेब कापसे आलेले होते. मग आता त्यांनी काय केलं? ते आधी दुसऱ्याच्या तिथं कामाला होते, बरोबर आहे की नाही? आज जर विचार केला तर येवल्यात मध्ये सगळ्यात जास्त उद्योग जर बघितले त्यांचेच असतील, बरोबर आहे की नाही? त्यांचं पैठणीचा उद्योग असू द्या, गौशाळा असू द्या, इतर शेतीपासून बनवलेले बाय प्रॉडक्ट असू द्या, खूप पैसा ते कमावत आहे. पण सुरुवात कुठून झाली हो? दुसऱ्याच्या तिथं कामाला होते, त्या पैठणीवर जिथं कामाला होते तिथून स्किल घेतलं, कौशल्य मिळवलं, तिथं जॉब केला, रोजगार क्षमता स्वतःची वाढवली, आणि नंतर उद्योजक म्हणून उदयास आली, स्वतःचा उद्योग सुरू केला. आणि ही उद्योजकता का महत्त्वाची असते? कारण उद्या जर जॉब नाही मिळाला तर उद्या तुम्ही काहीही उद्योग सुरू करू शकतात. मुलींसाठी सुद्धा ब्युटी पार्लर करा, शिवणकाम करा, काही करा, पण शिकत असताना काहीतरी स्किल स्वतःमध्ये जोपासा. उद्याची परिस्थिती काही सांगता येत नाही, तुमच्यावरती काही वेळ प्रसंग येऊ शकतो आणि तुम्हाला त्यावेळी खंबीरपणे उभं राहणं गरजेचं असतं. जरी तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये गेले, आज नायका नावाचा एक प्रॉडक्ट आहे ब्युटी सौंदर्य प्रसाधनांमधला, एका सामान्य स्त्रीनं सुरू केलेलं ते कंपनी आहे, पुढे गेली त्याच्या माध्यमात, आज करोडोने पैसा कमवते. मग तुम्ही उद्या असं स्वतःला कमी समजायचंच नाही. एखादं कौशल्य तुम्हाला मिळवल्यानंतर तुम्ही त्याच्यातनं काहीही मोठी क्रांती करू शकता. आज तुम्ही यूट्यूब जर उघडलं तर तुम्हाला यशस्वी उद्योजक जर व्हिडिओ बघायला चालू केलं तर गरिबीतनं लाखो मुलं पुढं आलेत एखाद्या साध्या एका कौशल्याच्या जोरावरती. पशुपालक असू द्या, कुक्कुटपालनवाले असू द्या, कितीतरी उदाहरणं तुम्हाला बघता येतील. आणि ते तुमच्यामध्ये ती तयारी, ते करण्याची धम्मक क्षमता हे कौशल्याने तुमच्यामध्ये येणार आहे. मग उद्योजकता असली पाहिजे. आणि उद्योजकतेमध्ये फक्त उद्योजक होऊन चालत नाही. या गव्हर्नमेंटचा उद्देश काय आहे? फक्त उद्योजक होऊ नाही, त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे?
नवोपक्रम असला पाहिजे, नाविन्य असलं पाहिजे. हा सुद्धा आजच्या व्याख्यानाचा मुख्य मुद्दा आहे. गव्हर्नमेंटने सांगितलं व्याख्यानामध्ये हा सुद्धा मुद्दा असला पाहिजे. नवोपक्रम म्हणजे काय हो? नवीनता, काहीतरी नाविन्य. तुम्ही जी एखादी गोष्ट मी इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक आहे. आमच्यामध्ये एक इकॉनॉमिस्ट आहे जोसेफ शुम्पीटर नावाचा. त्याने हा सिद्धांत मांडलेला आहे इकॉनॉमिक्समध्ये, नाविन्यतेचा सिद्धांत, इनोव्हेशन थेरी त्यांनी मांडलेली. तो काय सांगतो? इनोव्हेशन 2 प्रकारे केलं जातं. एक तर नवीन वस्तू तयार करा किंवा पूर्वीचीच असलेली वस्तू वेगळ्या पद्धतीनं तयार करा, त्याचं पेटंट घ्या आणि ते इनोव्हेशन करून तुम्ही तुमचा विकास करा. कापसे पैठणीवाला आता जेव्हा सुरुवात केली होती, ज्या प्रकारची पैठणी तेव्हा ते बनवत होते, आता तशीच पैठणी बनवतात का? नाही. असंख्य प्रकार त्यांनी त्याच्यात डेव्हलप केले. कशाच्या माध्यमातून? नाविन्यता, इनोव्हेशनच्या माध्यमातून. याला क्रिएटिव्ह माइंड म्हटलं जातं. का? तुमचा मेंदू काहीतरी वेगळा विचार करतो. तुम्ही कुठलंही क्षेत्र असू द्या, साधं चहाचं क्षेत्र असू द्या. आपण चहा पूर्वीपासून पितोय का आत्ता प्यायला लागलो? नाही. शेकडो वर्षाची परंपरा आहे चहा प्यायला. मग आता त्याच्यामधून नाविन्यता काय केलं पाहिजे? मग काय कुल्हड चहा आला, रेतीमध्ये बनवणारा चहा आला, काहीतरी वेगळा प्रकार. ज्याच्यामुळे काय होतं, एखादा उद्योग व्यवसाय करत असताना जर तुम्ही नाविन्यता ठेवली नाही तर तुम्ही काळाच्या ओघामध्ये काय होतात? पुसले जातात, पुसून जातात, तुमचं अस्तित्व मिटून जातं. आणि भलेही तुम्ही आज कितीही ब्रँडेड असा, पण ते काळाच्या ओघात चालत नाही. तुम्ही स्वतःमध्ये तुम्हाला बदल करावाच लागतो. आज आपण नोकियासारखा फोन बघा, अतिशय स्ट्रॉंग, खाली पडला तरी त्याला काही होत नव्हतं, पण स्वतःमध्ये बदल केले नाही. काळ कसा बदलत चालला, टच स्क्रीन पाहिजे, त्याच्यात कोणते फीचर्स पाहिजे, बदल केले नाही स्वतःमध्ये, काळाच्या ओघामध्ये फेकला गेला बाहेर. HMT घड्याळ असू द्या, अँबॅसिडर कार असू द्या, अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला देता येईल का त्यांच्यामध्ये क्वालिटीच्या बाबतीत कुठलीच तडजोड नव्हती. अतिशय चांगल्या प्रकारचे प्रॉडक्ट ते होते, परंतु काळ जसा बदलला तसं स्वतःमध्ये बदल ते करू शकले नाही, कौशल्याचा विकास केला नाही, इनोव्हेशन केलं नाही आणि काळाच्या ओघामध्ये ते पुसले गेले. मग तुम्हाला नाविन्यता कशा करता पाहिजे? तर काळात टिकून राहायचं असेल तर नाविन्यता पाहिजे. पहिला नाविन्याचा प्रकार, एक तर नवीन प्रॉडक्ट तयार करा. इतक्या दिवस वडापाव पावभाजी खात होते तर पिझ्झा बर्गर आलं, नवीन वस्तू. हा एक इनोव्हेशनचा प्रकार. आणि दुसरा इनोव्हेशनचा प्रकार, मुळात जुनीच वस्तू वेगळ्या मार्गाने तयार करा. येते लक्षात? जसं चहाचं उदाहरण, गॅसवर तयार करण्यापेक्षा इंदोर तेव्हा रेतीमध्ये तयार केलेला चहा, लोक फार गर्दी प्यायला. एक ठराविक कालखंड असेल, त्याच्यानंतर ते इनोव्हेशन परत कालबाह्य होईल. तुम्हाला परत काहीतरी नवीन संकल्पना सुचली पाहिजे, क्रिएटिव्ह माइंड वापरलं पाहिजे आणि त्याच्यामधून परत कल्पकता आली पाहिजे. शेती करत असताना सुद्धा सेंद्रिय शेती, आज जोर आहे त्याच्यावरती. शेतकरी, आपण बरेच शेतकरी आहोत, लावा ना थोडंसं सेंद्रिय शेती. साधं बॅनर लावून तुम्ही बाजारात या, सेंद्रिय शेतीचा माल आहे म्हणून माझ्याकडं, कौशल्य वापरा. आज तुम्हाला तिप्पट किंमत देऊन तुमचा माल विकला जाईल. मग कुठलाही क्षेत्र असू द्या, कौशल्याशिवाय किंवा इनोव्हेशन शिवाय त्याच्यामध्ये यशस्वी होता येत नाही. येतंय लक्षात? आणि याच्यामधनं शेवट मला सांगायचं आहे, आत्मनिर्भरता. हे कशाकरता करायचं? हे सगळं तुम्हाला आत्मनिर्भर होण्यासाठी करायचं आहे, समाजासाठी करायचं. स्वतः आत्मनिर्भर व्हायचं आहे, समाजासाठी करायचं आहे. का? कारण बरेच तज्ज्ञ लोक असं सांगतात का तुम्ही केलेलं एखादं इनोव्हेशन हे जोपर्यंत समाजाच्या उपयोगी पडत नाही तोपर्यंत ते काहीच कामाचं नाही. जर स्टीव्ह जॉबने ॲपल तो फोन तयार केला ॲपलचा, जर त्याने फक्त स्वतःपुरताच वापरला असता, काय जगाला त्याचा फायदा झाला असता? आज तो पूर्ण जगामध्ये आयफोन वापरला जातो, त्याचं नाव झालं. मला जर ड्रायव्हिंगचं फार चांगलं स्किल येतं, असं भारी स्किल येतं मला गाडी चालवायचं, का माझा कधीच ॲक्सिडेंट होऊ शकत नाही माझ्याकडून. मग ते स्किल जर माझ्यापुरतंच ठेवलं, मग मी कोणाला ॲक्सिडेंट होणार नाही, पण पुढचं माझ्या अंगावर आल्यावर मेलो ना मी. काय करू ते स्किल? मला फार चांगली ड्रायव्हिंग येते, हे स्किल माझ्यापुरतं ठेवून काय करू मी? ते मी जगाला दिलं पाहिजे. काय करावं चांगलं ड्रायव्हिंग करण्यासाठी? ते स्किल इतरांना शिकवलं पाहिजे, तेव्हा मी तर नीट चालेलच, समोरून येणारं नीट चालत. मग तज्ज्ञ काय म्हणतात का जोपर्यंत तुम्ही एखादं इनोव्हेशन करताय ते समाजाभिमुख होत नाही, समाजाच्या उपयोगाला ते येत नाही, तोपर्यंत त्याचा फायदा नाही. थॉमस अल्वा एडिसननी बल्ब शोधला, तो जर फक्त त्याच्याच घरात लावला असता काय झाला असतो?
चालेल का? नाही चालणार. त्याचं त्याने जगाला पेटंट त्याने घेतलं असेल, पण त्याचा फायदा समाजासाठी झाला. नवीन नवीन आत्तापर्यंत जे काही शोध लागले ते सगळे त्यांनी स्वतःपुरती न ठेवता इतरांनाही ते कसे वापरावे, ते कौशल्य कसं डेव्हलप करावं हे जगाला सुद्धा सांगितलं. ते प्रॉडक्ट कसे बनवावे हे जगाला सांगितलं. त्याच्यामधून देशाचा विकास झाला, त्याच्यामधून देश आत्मनिर्भर झाला. तुम्ही स्वतःचं कौशल्य मिळवल्यानंतर रोजगार क्षमता तुमची वाढणार आहे, उद्योजकता तुमची वाढणार आहे. एकदा उद्योजक झाल्यानंतर तुम्ही आपोआप इनोव्हेशन करणार आहे आणि त्याच्या साहाय्यानं तुम्ही आयुष्यामध्ये काय होणार आहेत? आत्मनिर्भर होणार आहात. आत्मनिर्भरता म्हणजे काय? स्वतःच्या पायावरती उभं राहणं, आलेली समस्या सोडवण्याचं डिसिजन स्वतः घेणं, याला म्हणायचं आत्मनिर्भरता. आणि त्याच्या साहाय्यानं इतरांनाही आपल्यासोबत घेऊन जाणं, त्यांनाही पुढं आणणं म्हणजे आत्मनिर्भरता. आणि हाच उद्देश ह्या दिन साजरा करण्यामागे सरकारचा आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचा आहे. का? समाजाने स्वतःने, मुलांनी स्वतः तर आत्मनिर्भर झालंच पाहिजे, त्यात वाद नाही. पण जसा प्रत्येकजण आत्मनिर्भर होत जाईल, जसा प्रत्येकजण उद्योजक होत जाईल, तसा तो इतर 100 लोकांनाही रोजगार देणारा होईल. त्याच्याबरोबर 100 लोक त्यांच्या पायावर उभे राहतील, समाज आत्मनिर्भर होईल, भारत आत्मनिर्भर होईल. येतंय लक्षात? ठीक आहे. मी आणखी तयारी केलेली होती, बोलणार आणखी होतो, परंतु आता आणखी जर बोलायला गेलो तर स्किल काय तुमच्यात वाढेल असं नाही, त्याचा ऱ्हास होऊन जाईल. फक्त कळकळीची विनंती एवढीच असेल का आजचं व्याख्यान तुम्ही जे काय ऐकलं असेल त्यामधून एकच बोध घ्या का काहीतरी स्किल मिळवण्याचा, रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशिवाय भविष्याचा येणारा काळ बदलत चालला आहे. बदल काळाची गरजच आहे, बदल झालाच पाहिजे, पण अति झपाट्यानं काळ बदलत चालला आहे. तुम्ही जर स्वतःला अपडेट करत राहिले नाही, बदलत राहिले नाही, तर तुम्ही जसं मी सांगितलं काळाच्या ओघात पुसून जाल. तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाही जर तुम्ही अपडेट राहिले नाही तर. एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो. आज मला माझे गुरु, माझे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि त्यांच्या कृपेमुळे मी आज लिहून 4 पानाचं आणलं होतं. पण मला तरी वाटलं मी काही जास्त नाही, मी खाली बघून जास्त बोललो नाही. त्यांच्यामुळं माझ्यात एवढं कौशल्य आलं, एवढा कॉन्फिडन्स आला की मी तुमच्या डोळ्यात बघून बोलू शकलो. हे कौशल्य त्यांच्यामुळं मला आज मिळालं आणि त्यांनी मला आज हे स्टेज उपलब्ध करून दिलं माझं कौशल्य तुमच्यापुढे मांडण्यासाठी. त्यामुळे मी माझ्या शब्दसुमनांच्या कौशल्यांनी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद सर. या नव्या काळामध्ये टिकायचं असेल किंवा काळाच्या ओघात हा शब्द त्यांनी वापरला, काळाच्या ओघात जर आपल्याला टिकायचं असेल तर वेगवेगळी कौशल्य अवगत करणं फार गरजेचं आहे. आणि ही अवगत केलेली कौशल्य समाजासाठी वापरणंही तितकंच गरजेचं आहे. कारण हा देश उभा करायचा असेल, हा समाज टिकवायचा असेल आणि ही समष्टी जर आपल्याला पुढं घेऊन जायची असेल तर या सगळ्या कौशल्याचा उपयोग त्या समाजासाठी, त्या देशासाठी, त्या भागासाठी झाला पाहिजे. असा एक व्यापक विचार या निमित्तानं आदरणीय जावळे सरांनी या प्रसंगी मांडला. त्यांचे मी या प्रसंगी खूप कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं आणि विद्यार्थ्यांनी खास करून मन लावून ते सगळं ऐकलं. जरी सगळ्यांना घाई आहे घरी जाण्याची तरीसुद्धा ते सगळ्यांनी ऐकलं. मी जावळे सरांच्या प्रती खूप धन्यवाद पुन्हा व्यक्त करतो आणि अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. आपण अध्यक्षीय समारोप करा. धन्यवाद सर. आज आपल्या महाविद्यालयामध्ये जागतिक युवा कौशल्य दिन आपण साजरा करतो आहोत. या अनुषंगाने माझे एकेकाळचे लाडके विद्यार्थी आणि आत्ताचे लाडके प्राध्यापक आदरणीय डॉक्टर गणेश दावळे सर यांनी कौशल्य कसं विकसित करावं आणि त्यासाठी आपले अंगीभूत जे काही गुण असतात ते कसे वापरावेत याविषयी अतिशय सखोल माहिती दिली. प्रथमतः त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, सरांनी दिलेले जी उदाहरणं आहे ते अतिशय महत्त्वाची आहे. आपण पदव्या घेतो
पण आपल्याकडे कौशल्य मिळतात का? आपण चीनचा विचार करा. आपल्याकडची मुलं रीलमध्ये तासनतास वेळ खर्ची घालतात. तुम्ही चीनचे जे 5वी 6वीचे जे मुलं आहे ते नवीन काही क्रिएट बनवत असतात, नवीन काही क्रिएशन करत असतात. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज मार्केटला जेवढ्या चीनच्या वस्तू येतात ह्या त्या छोट्या मुलांनी तयार केलेल्या वस्तू आहेत. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग आपली शिक्षण प्रणाली 2020पासनं आपण नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारलेलं आहे. आता तुम्ही बघता आहात की विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळालेलं जे ज्ञान आहे ते युटिलाइज करता आलं पाहिजे, वापरता आलं पाहिजे. आता मला बरेच जे विद्यार्थी माहिती आहे किंवा तुम्हाला खूप उदाहरणंही मी तुम्हाला सांगू शकेल, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे 1-2 मिनटात फक्त मी सांगतो. तुम्ही लक्षात घ्या की सायकल पंक्चरवाला म्हणजे जो पंक्चर काढतो किंवा मोटरसायकलचं पंक्चर काढतो तो दिवसाला कमीत कमी 2,000 रुपये कमवतो. तुम्ही विचार करा 30 दिवसाचे 60,000 रुपये तो मिळवतो. आज बी झालेल्या मुलालाही 60,000 रुपये मिळतील का नाही याची शाश्वती नाही. पण त्याच्याकडे कौशल्य आहे. एखादा मेकॅनिक असेल तर आपली गाडी जर खराब झाली त्याला दाखवली तर तो आपल्याला सांगतो की साहेब याला 5,000 रुपये खर्च येईल, हा पार्ट बदलावा लागेल. 1,000 रुपयाचा पार्ट असतो, 4,000 रुपये तो मजुरी घेतो. हे तुम्ही शिकलं पाहिजे. आज आपल्याकडे राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम येथून अनेक कारागीर येवल्यामध्ये आलेले आहेत. म्हणजे तुमचं सेंटरिंगचं काम असेल, तुमचं बांधकाम असेल किंवा किरकोळ कामं असतील तर आपल्या माणसांकडे तेवढं स्किल नाही. म्हणून तो आलेला माणूस तो दिवसाला 2,000 रुपये मिळतील या पद्धतीने तो काम करतो. सकाळी 8 ते संध्याकाळी रात्री 8पर्यंत तो काम करतो, दिवसाला 2,000 रुपये मिळवतो. याचं कारण असं आहे की त्याने काही कौशल्य प्राप्त केलेले आहे. आणि आपण म्हणतो की आपल्या माणसाला काम देण्यापेक्षा त्याला काम द्या, कारण त्याला कोणाचे फोन येत नाही, तो कुणाच्या बाहेर लग्न समारंभाला जात नाही, तो दिवसभर सकाळी आला की संध्याकाळपर्यंत तो काम करतो. आता छोट्या छोट्या गोष्टी सरांनी खूप छान टिप्स दिल्या. तुम्ही मधुरा रेसिपीमध्ये त्या ज्या आहेत त्या ताई, त्यांची जर तुम्ही बघा खूप ट्रॅजेडी होते, म्हणजे अतिशय वाईट दिवस होते. आज त्यांचा म्हणजे एका व्हिडिओची किंमत मला वाटतं बरेच काही लाखो रुपये त्या दर महिन्याला मिळवत आहे. एक आजी आहे आमच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या, त्यांच्या नातवाने त्यांना त्या कोविडच्या काळामध्ये ते मसाले आणि तू रेसिपी आजी तू रेसिपी चांगलं म्हणजे तू चांगले पदार्थ बनवते जरा त्याचे व्हिडिओ करून ते टाकले. आज आजीबाईचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त आहे दर महिन्याला. असे येवल्यात आपले खूप विद्यार्थी आहे की पैठणीमध्ये आज येवल्यातले अनेक विद्यार्थी लाखो रुपये मिळवत आहे. ऑनलाईन सगळं त्याचं सगळं काय म्हणतो आपण पाठवतात ते ऑनलाईन आणि त्याच्या पैसे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या दिवशी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की तुम्हाला पदवी मिळेल, तुम्ही पदवीधर व्हाल, हा एक पार्ट झाला. त्याच्याबरोबर तुमच्या अंगी हे सगळे गुण असले पाहिजे. तुम्ही मला विचारलं की मी 2006 सालापासून मोबाईल वापरतो, त्यावेळेस आम्हाला इनकमिंग कॉलचे सुद्धा पैसे द्यावे लागायचे. आता तुम्ही विचार करा की मला जर तुम्ही मोबाईलमध्ये विचारलं ना तर मी तुम्हाला स्पष्ट कबुली देतो, मला फक्त 20% मोबाईल कळतो. 2006 पासून मोबाईल वापरतोय, सगळे ॲपल वापरून झाले, सगळे ब्रँड वापरून झाले, अगदी विंडोज मोबाईलसुद्धा वापरून झाला माझा. जर तुम्ही मला विचारलं आज तर मला किती त्यातलं कळतं, फक्त 20% कळतं. 80% मला मोबाईल अजून कळालेला नाही. मला ॲपल फोन शिकायला कमीत कमी 8 दिवस लागले होते, कारण त्याच्यामध्ये एवढे फीचर आहेत ते सगळ्या समजून घ्यायला कमीत कमी 8 दिवस लागले होते. सांगायचा मुद्दा असा की आपल्याला अनेक कौशल्य ही मिळवावी लागतात, आपोआप काहीच नाही. जसं लहान मुलगा आहे, चालण्याला पहिलं पाऊल टाकलं तर आईवडिलांना आनंद होतो, पण ते स्किल मिळवतं ते. आज तुम्ही इतकं फास्ट लिहिता, बालवाडीत लिहित होते का? नव्हते. आता तुम्ही झरझर चालता, तुम्ही पहिलीला असताना इतके जोरात चालत होते का? नव्हते. तुम्ही ते स्किल मिळवलं. म्हणून आजचा जो दिवस आहे जे 2015 पासून आपण जागतिक स्तरावरती या सगळ्या गोष्टींचा विचार करतो भारतामध्ये की मेक इन इंडिया आहे का नाही, आपल्याला भारतात बनवलेल्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहे. मग आपल्याकडे नाविन्यपूर्णता आहे, आपल्याकडे सगळ्या गोष्टीचं कौशल्य आहे, परंतु आपण तो आपला ब्रेन वापरत नाही. तो जरा वापरायला शिका. मुली इतकं छान स्वयंपाक करतात. आज मला जरा खाद्य संस्कृतीला मानणारा माणूस आहे, जरा त्याच्यात जास्त आवड आहे. बहुतेक रील मी ते हॉटेलचे बघत असतो,
आणि मग याचं हॉटेल त्याचं हॉटेल, त्याने कसं चालू केलं, याने कसं हे केलं, त्याने पदार्थ नवीन कसे आणले, नाविन्यपूर्णता आहे. आता बघा, पूर्वी हॉटेलमध्ये गेले की आता लोक काय म्हणतात माहिती आहे का, बाजरीची भाकरी द्या आम्हाला, चुलीवरचं बनवलेलं द्या, मिसळ चुलीवरची द्या, आहे का नाही. म्हणजे हॉटेल किती डेकोरेट केलेलं आहे, याच्यापेक्षा त्या हॉटेलमध्ये किती कौशल्यपूर्णतेने तिथले पदार्थ बनवलेले आहे, याच्याकडे लोक आज वाटचाल करता आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहे, परंतु एवढंच सांगतो की तुम्ही मुलींनी, म्हणजे विनोबा भावेंनी फार एक म्हणजे एक लेख लिहिलेला आहे, त्यातला फक्त एक अंश मी तुम्हाला सांगतो की घरातलं बेडशीट कसं लावावं हे त्या मुलीला शिकवायची गरज नाही पडली पाहिजे. तिने ते स्किल आपोआप प्राप्त केलं पाहिजे. लिंबू आडवं कापायचं की उभं कापायचं हे तिनं तिचं स्किल मिळवलं पाहिजे. तुम्ही बघा, लिंबू आडवं जर कापलं तर ते व्यवस्थित त्याच्या फोडी होतात, व्यवस्थित. ते कांदा बघा, उभा कापण्यापेक्षा आडवा कापला तर त्याच्या चकत्या, तुम्ही याच्यामध्ये गेला असाल हॉटेलमध्ये तर ते खूप डेकोर अशा पद्धतीचं वाटायला लागतं. त्यांनी खूप छान गोष्टी सांगितलेल्या आहे की आपण चहा, समजा कप आणि बशी दोघांमध्ये, पण कपातला चहा बशीमध्ये सांडलेला असेल, तो दिला तर तो पिणाऱ्याला कसा वाटेल, तिथं तुमचा स्किल दिसेल का नाही. तो थोडासा रिकामा ठेवला पाहिजे. ग्लास आहे, पूर्ण भरून पाहुणे आले आणि पूर्ण ग्लास भरून दिला, घ्या पाणी, कसं वाटेल ते. थोडा तो रिकामा ठेवला, व्यवस्थित ट्रेमध्ये, स्वच्छ ट्रेमध्ये तुम्ही व्यवस्थित सर्व केला, पाणी तेच आहे, पण पिणारा त्या मुलीचा ऑब्झर्व करतो की या मुलीजवळ बऱ्याच गोष्टीचं स्किल आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, माणूस जेवायला बसल्यानंतर तांब्या उजव्या हाताला ठेवता का डाव्या हाताला? कोणत्या हाताला? का बरं? आपण उजव्या हाताने जेवतो, तांब्या डाव्या हाताला ठेवतो. जर एखाद्या मुलीने पाहुणे पाहायला आले आणि तिने जर तांब्या उजव्या हाताला ठेवला तर पाहुणे काय म्हणतील, ह्या मुलीला साधं कळत नाही, म्हणजे ग्रॅज्युएट झालेली मुलगी, साधं तिला हे स्किल आलं नाही असा त्याचा अर्थ होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये खूप स्किल मिळवायचे आहे, तुम्ही ते मिळवाल अशी अपेक्षा आहे. आजच्या या युवा कौशल्य दिनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण या प्रसंगी केलं. या कार्यक्रमाच्या थेट समारोपाकडे, अर्थात आभाराकडे आपण आता वळूयात. मी डॉक्टर नानासाहेब दाभाडे सरांना विनंती करतो की ही आभाराची औपचारिकता आपण या ठिकाणी पूर्ण करावी. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येवला आज आपण जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करत होतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांनी अध्यक्षीय स्थान भूषवलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमचे सहकारी आदरणीय डॉक्टर गणेश जावळे सर यांनी खूप असं सुंदर आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत आणि ज्याला आपण म्हणतो की काहीतरी घेऊन जाण्यासारखं, जीवनामध्ये तुम्हाला घडवण्यासारखं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. दुसरे, आजच्या कार्यक्रमाचे प्रसंगी उपस्थित असणारे आमचे अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर पंढरीनाथ दिसागस सर हे उपस्थित राहिले, त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. जे कायमच, आता तुम्ही नवीन आहात, तुम्हाला त्यांचा आणखी अनुभव येईल, कायमच अतिशय सुंदर, कितीही पब्लिक असली, हजारो असू द्या, लाखो असू द्या, पब्लिकमध्ये सूत्रसंचालन करतात असे आमचे दुसरे सन्मित्र आदरणीय प्राध्यापक रामप्रसाद वावळ सर यांनी चांगलं सूत्रसंचालन केलं, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. ज्यांचं कायम तांत्रिक सहाय्य लागतं, आत्ताच ते आपल्यामधून बाहेर गेले आहे, ते आदरणीय वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अजिंक्य पाटील सर, त्यांचेही आभार व्यक्त करतो. ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं, इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आदरणीय बुवा सर यांचेही आभार व्यक्त करतो. आदरणीय सोनवणे सर, आदरणीय अन्सारी मॅडम यांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वांनी आज अत्यंत शांततेने, पिन ड्रॉप सायलेन्स ज्याला आपण म्हणतो, असं ऐकलंय आणि काहीतरी घेऊन जाल अशी आशा व्यक्त करतो आणि तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला अशी जाहीर करतो. धन्यवाद. शांत बसण्याचं कौशल्य वापरतो, शांत बसण्याचं कौशल्य वापरून तुम्ही
Thank you.